तुम्ही तुमच्या लग्नाची शतक असा आशीर्वाद तुम्ही गोमातेकडून घ्यायचा आहे। देव माणूस हॅलो चला पुढची यांचं हे सुंदर असा या ठिकाणी लग्न पुरस्कार करणार या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गोमाता आणि सौ वाघमारे या दोघांच्या शुभ हस्ते बहिरू आणि या दोघांची या ठिकाणी पूजन होत आहे। किती जीवा भावानं उभा राहिलेले बघा, चांगले प्रेमानं। आईचं नाव नंदिनी आहे। आता तिसरी जोड या ठिकाणी आमच्या सर्व वर्ग मित्रांपैकी हा एक नेता आहे, नेत्याचे गुण याच्यामध्ये आहेत। हा चला विकास तळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते चला घ्या बोलायला लागला त्यांना सौ तळेकर वहिनी आदरणीय विकास तळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन संपन्न होते। पूजन संपन्न होते। भैरू बोलतोय म्हणा, भैरू संग बोला। तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, परंतु तुम्ही ऑनलाईन या ठिकाणी उपस्थित आहात, आम्ही तुम्हाला स्पेशली धन्यवाद देत आहोत। हा याच्यानंतर मुली गुरुजी या संतोष देवकर सर चला इकडे दोन करा। संतोष देवकर सर आणि सौ देवकर वहिनी या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। वहिनीच्या आणि संतोष देवकर सरांच्या शुभ हस्ते बहिरू मातेचं या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। गोमातेचं पूजन संपन्न होत आहे। कल्याणी आणि बहिरू हे दोघजण एका आईची लेकरं आहेत। पुढची जोडी तयार राहा। आपण बी करायचं मला वाटते सर्व शुभ हस्ते या ठिकाणी पूजन संपन्न होईल। जोडी घेऊन एक नंबर जाऊ नका तिकडे, परमिशन नाही करायचं आहे। फोटो सेशन होईल यांनी देखील पुढे यायचं आहे। त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी गोमातेचं पूजन संपन्न होत आहे। तुम्ही दोघं जण भाग्यवान आहात। पूजन तुमच्या घडते, जरा स्माइल करा। फोटो सेशन चालू आहे, दिसते मला। दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। म्हणून पेन पण आलेली तिकडे बघा गुरु भैरू कसा उभारलाय शांत। पुरोगांची पुण्य आहे, पुरोगांच्या पुण्यामुळे तुम्हाला हे सगळं वैभव या ठिकाणी उभा करता आलेला आहे। गोमातेची या ठिकाणी संपन्न होत आहे। या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे। बाळूच्या शुभ हस्ते कल्याणीचं पूजन संपन्न होत आहे। आमचा देव माणूस परमेश्वर तळेकर यांचे बंधू श्री व सौ तळेकर या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्व लोकांना पाहता येईल घर बसल्या युट्यूबला। या ठिकाणी गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी या ठिकाणी जे खरोखरच वाखाणण्यासारखं ही गोष्ट आहे। या दुष्काळ परिस्थितीमध्ये हे प्युअर किलार गाई आणि खिलार कोण सांभाळणं ही साधी गोष्ट नाही। किती मोठा नोकरदार असला तरी वेळेला नाही पगार झाली तर आपदा होते। परंतु अशा दुष्काळामध्ये
ते गोमातेची सेवा या ठिकाणी देवमाणूस परमेश्वर तळेकर हे अखंडपणे या ठिकाणी करताना दिसत आहेत. खरोखरच आम्ही सर्व वर्ग मित्र परमेश्वरला या ठिकाणी स्पेशली धन्यवाद देत आहोत. श्री आणि सौ मारवाडी मॅडम यांच्या मैत्रिणी तळेकर मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आई वडिलांचं नाव संगीता मॅडम यांच्या हस्ते भैरूची या ठिकाणी पूजा होते. कल्याणीच देखील या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे. त्यांचं म्हणणं येणारच नव्हती. नाही, खूप भाग्यवान आहात. तुमचे बरेचसे वर्ग मित्र आज तुम्हाला पाहायला मिळाले. आता तुमच्यामुळे पुरींचा करू परत. संगीताताईंच्या आम्ही वहिनीला स्पेशली धन्यवाद देत आहोत. देवमाणूस परमेश्वर तळेकर आणि सौ तळेकर या दोघांच्या शुभ हस्ते बहीण आणि कल्याणी या बहीण भावनांची या ठिकाणी पूजा संपन्न होत आहे. एका आईची 2 लेकरं आहेत. खरोखरच यांचा आदर्श आपण जसं प्राण्यामध्ये आहे तसं माणसामध्ये घ्यायला काही हरकत नाही. बहीण भावनाचं प्रेम या परमेश्वर या ठिकाणी कांबळे मॅडम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भैरू आणि कल्याणी या दोन्ही गोमातेचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. या दोघांना विनंती की आपण या ठिकाणी परमेश्वर तळेकर यांची ही नातवंड आहे. बघा सगळ्यांच्या अगोदर म्हणा नातवंड किती मोठी झालेली आहे. तळेकर मॅडम या ठिकाणी नातवंड देखील सई आणि मला वाटतं दोन्ही मुलांची 5 नातवंड आहेत. एका मुलाला 3 मुलं आहेत, एकाला 2 आहेत. बापापेक्षा काका जास्त डॉक्टर आहेत बरं का ते डॉक्टर आहेत